तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तसं मला पण त्याचा विसर पडलेला नाही. तुझ्या सारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे. काळजी करू नका. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनच काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे. निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीर धरा. धीरे हो, आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती, आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्याकडे यावं. तर त्यांनी तिथंच ते असल्यामुळं, कारण मला मुंबईतनं आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती, परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकरेंच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे. सीएमला, दोन्ही डीसीएमला, नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना, त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना, असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम आता जयनी त्याचं ठरवलं, पार्थने ठरवलं की पार्थचं करू. मनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल. सूचना दिलेल्या आहेत. सीओशी बोललोय, म्हसे म्हणून PMRD चे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय, डुडी कलेक्टरशी बोललोय. त्यांना म्हणलं 600 मीटरचा रस्ता आहे, आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता तो रस्ता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे. निधी कमी पडून दिला जाणार नाही. मी त्यांना सांगितलं, निधी जर डीपीसी मधनं पाहिजे असेल तर डीपीसी मधनं देतो. PMRD मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सीओला दिलेल्या आहेत. आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की PMRD आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्त ज्यांना बन्नेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना, तिथल्या रहिवाशांना आता त्रास होणार नाही अशा बद्दलची काळजी सरकारकडून आम्ही घेतो. आंदोलन होत आहे, विरोधी पक्षात होता मोठी भाषणं केली, तुम्हाला विसर पडला का? अजिबात नाही विसर पडला. तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तसं मला पण त्याचा विसर पडलेला नाही. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार मित्रांनो, जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या किमती वर खाली होतात, आता पेट्रोल डिझेलच्याही किमती, दी ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे. त्याच्याबद्दल परवाच मी कुठेतरी भाषणामध्ये पिंपरी चिंचवडला उल्लेख केला आणि या संदर्भात चांगलं माहिती आहे. आम्हालाही जनतेने त्यांना सुखाचं समाधानाचं जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे. तुझ्या सारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे. पण 50 रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढवू नका, तो तोटा तुम्ही सहन करा, अशा सूचना दिलेल्या आहेत. आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत. त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार ह्याबद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू. आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्या मुळे गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत. पण ह्या लवकर पूर्वपदावर याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू.